फेब्रुवारी 2026 नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्ही देवगिरी कारखाना सुरू करण्यासाठी आज बॉयलर प्रज्वलित केलेला आहे आणि येत्या 12 ते 15 दिवसामध्ये कारखान्यातून साखर बाहेर पडेल. आम्ही आश्वासनही दिलं होतं शेतकऱ्यांना, या भागातील सर्व जनतेला विधानसभेमध्ये. त्याप्रमाणे या भागाचे आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांनी या कारखान्यामध्ये लक्ष घालून 15 वर्षे बंद असलेला कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी त्यांच्या सहकार्यामुळेच आज बॉयलर प्रज्वलित झालेला आहे आणि निश्चितच या भागातील शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरेल. आणि आज बॉयलर प्रज्वलन झालंय त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना मी शुभेच्छाही देतो आणि धन्यवाद मानतो. निवडणुकीच्या ऐन तोंडावरती कारखाना सुरू केलाय असं काही लोकांना त्यांना काय उत्तर द्याल? हा कारखाना सुरू करायचाच होता. तो आता निवडणूक आली. ही निवडणूक तर नगरपंचायतच्याही अगोदर होणार असं डिक्लेअर केलेलं होतं. पण निवडणूक डोळ्यासमोर काही ठेवून कुठलाही चव्हाण परिवार काम करीत नाही. या भागाचा विकास करण्यासाठी चव्हाण परिवार कार्यरत आहे. धन्यवाद.